हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024 मध्ये चेक मॅच नंबर 7 ला होते सुरुवात. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो निंबवली आदित्य स्पोर्ट्स निंबवली, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण बघत आहोत गावदेवी रुंदे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल पडल्या बरोबर येतोय तो मागे. अंपायरचा कोणता इशारा नाही. पहिला डॉट बॉल. 3 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि ज्यांचा आपण आतुरतेने वाट बघत होतो टीडीसी बँकेचे संचालक, ही स्पर्धा ज्यांच्या नावाने तुम्हाला पाहायला मिळते आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब, कॅबिनेट मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांचे पुतणे युवा उद्योजक श्रीमान प्रशांतजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसई केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पहिलं पर्व. दादांचं आगमन ठाणे डिस्ट्रिक्ट टीडीसी बँकेचे संचालक. लॉफ केलाय, स्लॉट मध्ये होता बॉल, चाललाय या वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आज आपण बघत आहोत या 8 संघांचा पोल मधून पुढे येत असताना आदित्य स्पोर्ट्स निंबवली, तर त्यांच्या विरुद्ध गावदेवी रुंदे हे 2 संघ खेळत आहेत. 3 षटकांचा पहिला डाव सुरू आहे. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावरती. एक चौकार एक षटकार येतोय. फलंदाज आपण बघत आहोत अजिंक्य चौधरीचा बॅट मधून. अजिंक्य चौधरी आणि भावेश गायकर या आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रगती पथावर असताना पहिलं षटक, जिथे पहिला डॉट बॉल, चौकार आणि षटकार. डीप मध्ये आपण बघत आहोत मिड विकेटला फिल्डर आहे. ओपन्स केलाय, खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 14 धावा. होल टॉस होता ऑन साइडला वावला. मिड विकेटला फिल्डर आहेत. डीप मधून उचलून थ्रो करतायत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, खराब थ्रो आला. उशिराने येतोय चेंडू. त्याचा फायदा उचलत असताना धावा पूर्ण होत असताना पाहतोय आपण 2 आणि 2च्या साह्याने स्कोर पुढे चाललेला आहे. धावा फलकावरती 16 धावा. पहिलं षटक आपण बघत आहोत. गोलंदाज उमेश केणे यांना मागच्या मॅच मध्ये सुपर बॉलिंग, मात्र या मॅच मध्ये थोडेसे मागडे. पहिला डॉट आला असला तरीही धावा आलेला आहे. पूल केलाय, लॉंग ऑन ला फिल्डर, ट्रॅप मध्ये अडकलाय फलंदाज. वेल जस्ट कॅच, फलंदाज बाद. पहिला धक्का बाद होतोय. अजिंक्य चौधरी.
यांचे पुतणे आहेत आणि नेहमीच या विभागामध्ये विकास कामांकडे त्यांचे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि आज ज्यांची उपस्थिती आपण बघत आहोत मंचावरती धावा फलकावरती आहेत त्या 16 धावा. अंतिम दिवस या स्पर्धेचा 32 ग्रामीण संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आणि अंतिम दिवसामधल्या 8 संघांचा पोल मधून क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये 2 संघ खेळत आहेत. बॉल या स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. समोर फिल्डर कोणी नाही. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा धमाका षटकार. जुना का नवीन? महेंद्रचं स्वागत. षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 22. 22 धावा फलकावरती आपण बघत आहोत. फलंदाज भावेश ज्ञानेश्वरची गरज साहेब नानकर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज. भावेश गायकरचा बॅट मधून षटकार आला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात ते कल्पेश गरत. नागेश भाऊ थोडा आवाज द्या ना यार. मला फीडबॅक नाही तर मजा नाही ना दादा. ओ यॉर्कर आलाय. ऑफ हलका बाहेर पॉपिंग क्रीज मध्ये पडला. धावा फलकावरती जर आपण बघितलं तर धावा फलक सध्या तरी स्थगित आहे. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 22. बॉल बॅक ड्राइव्ह मागे झाला. चेंडू मिड ऑफला चेस करून लॉंग ऑफ मध्ये थोडासा फंबल. त्याचा फायदा उचलतील दोन्ही फलंदाज. धावलेले धावा पडवत असताना 2 आणि 2च्या सहाय्याने स्कोर पुढे चाललाय. टोटल स्कोर 24. 24 धावा फलकावरती आहेत. पहिल्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर राजेश शिवछत्रपती अनखर पाडा हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये एमडी कोसले. कालच्या दिवसामध्ये मात्र क्वार्टर फायनलची मॅच बाकी आहे जी गेरसे आणि खार्डी या 2 संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. ऑफ स्टंपचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यस बॅटची कडा होती. यस रक्षक किरणने आपलं काम पूर्ण केले. कॉट पॉइंट विकेट. धक्का बसलो दुसरा बॅटिंग करणाऱ्या गावदेवी रुंदेला. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आदर्श नेते कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या पर्वामध्ये कानिफनाथ क्रीडा मंडळ घोडसई यांच्या माध्यमातून आणि त्यांचेच पुतणे आदरणीय प्रशांत पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. मिड विकेट दरम्यान उमेश केणे थोडंसं फंबल. त्याचा फायदा उचलला जाईल. धावा होतात पूर्ण 2 आणि 2च्या सहाय्याने स्कोर आपण बघत आहोत पुढे जात असताना 26. 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. शफल क्रॉस फटका बनवलाय. हुक करत असताना डिफाईन लेग वरतून आलेला षटकार. 2 षटकांचा खेळ संपन्न. विकेट पडलेले 2. गावदेवी रुंदे ऑन
स्कोर मूव्स ऑन 32 आफ्टर सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपन्न. 32 धावा. अजिंक्य आणि भावेशच्या विकेट नंतर कल्पेश आणि पंकज दोघेही मैदानात सातमध्ये डाव सावरत असताना खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. निंबोली संघाच्या विरुद्ध खेळत असताना 50च्या जवळपास स्कोर हवा होता आणि सध्या तशी वाटचाल गावदेवी रुंदेच्या फलंदाजांची. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हळूहळू या क्रीडांगणाकडे प्रेक्षकांची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. गर्दी वाढत चाललेली आहे. अंतिम दिवस आहे. टोटल 11 मॅचचा आजचा शेड्यूल आहे आणि आज 8 संघांचा पूल मधून पाहूयात. निंबवली आदित्य स्पोर्ट्स निंबवली येतोय की दुसऱ्या बाजूने गावदेवी रुंदे संघ हा क्वालिफाय होईल. बॉल बॅक ड्राइव्ह. लॉंग ऑनला चेंडू डीप मधून फिल्डर थ्रो करतायत. एकच धाव मिळत असताना ग्रामीणच्या खेळाडूंचे शोल्डर फार स्ट्रॉंग पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने डीप मधून स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेला आहे. या सिंगलच्या साह्याने स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो सध्या तरी 33 या आकड्यावरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळत आहे. प्रगतीपथावर असताना तिसरं षटक 3 षटकांची मॅच आहे. डेथ ओव्हर मध्ये आपण सध्या ही मॅच बघत आहोत. पहिला डाव ऑल ऑफ केला. गॅप मध्ये बॉल आहे. वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार. अंपायर्स कॉल बिग हिट. षटकार षटकारासोबत धावफलकावरती आपण बघत आहोत. त्या धावा 39 रन्स. खूप सुंदर खेळ सध्या सुरू आहे गावदेवी रुंदेच्या फलंदाजांचा. दमदार बॅटिंग करत आहे फलंदाज पंकज चौधरी. हार्ड लेंथ होता. ओ या वेळेला मी आशा करतोय की त्या खेळाडूला कोणतीही दुखापत नको. पाणी संयोजकांना विनंती असेल पाणी लगेचच घेऊन जा आपण. पाणी समोर सरबतवाला आईस लागलं असेल तिथून घेऊन या लगेच प्लीज. फेस शिल्डचा वापर करायला हवा. मी बऱ्याच वेळेला म्हणत आलेलो आहे. मनोज आता बऱ्याच वेळेला आता फलंदाजांना प्रामुख्याने कोणती इजा होत असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर ती जेव्हा तोंडावरती चेंडू लागतो तेव्हा होते. बॅटची कडा घेऊन त्याहून जास्त लागतो चेंडू जेव्हा तोंडाला लागतो आणि बॅटची एज घेऊनच इथेही चेंडू लागला होता. बऱ्याच वेळेला डोळ्यांवरती तो लागतो. नाकामधून रक्त येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या सर्व गोष्टी घडत आलेल्या आहेत. तुम्ही रायगडच्या 3 प्लेयर्सना प्रामुख्याने बघत असाल. किरण पवार सुप्रीमो मध्ये झालेल्या इजेनंतर तोही फेस शिल्डचा वापर करतो. सुशांत मोकल आणि ऋषी नाईक जे वहालचे खेळाडू आहेत रायगड तोही टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना फेस शिल्डचा वापर फार अगोदर पासून करत आलेला. किरण तर इंजुरी नंतर करतोय पण ऋषी नाईक आणि सुशांत मोकल हे 2 फलंदाज फेस शिल्डचा वापर फार लवकर करत आलेले आहेत. मी इव्हन कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये पद्माकर जे बेतोड्याचे खेळाडू त्यांना इजा झाली होती. मी नुकतीच एक विटावा कोळीवाड्याची ठाण्याची स्पर्धा पार पडली. तिथे एक फलंदाजाने फेस शिल्डचा वापर केलेला पण आपण स्कुबा डायव्हिंग मध्ये जे बघतो नाही का समुद्रामध्ये तसा पद्धतीचा त्याचा फेस शिल्ड होतं ते. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 39. प्रगती पथावर तिसरं षटक आहे सध्या तुम्ही बघत आहात. कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. हार्ड लेंथ होता. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग. 3 धावा तर सेव्ह केलेल्या आहेत त्या फिल्डरने. तो सेकंडला थ्रो रनआउटची संधी. आता फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस करतात. ज्याला स्ट्राईक हवी होती त्याला स्ट्राईक मिळते आणि ज्याची विकेट टाकायची होती त्याची विकेट पडलेली आहे. तिसरा धक्का गावदेवी रुंदेला.
TDC बँकेचे संचालक सध्या आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. नेहमीच या सर्व लोकसभेमध्ये बरीचशी विकास कामं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. आज भिवंडी लोकसभेचं खासदारपद भूषवत असताना नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री आहेत. अंपायरचा वाईटचा इशारा आलेला आहे. धावा फलकावरती जर तुम्ही धावा बघितल्या तर त्या सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 40 मात्र सध्या सन्मान होतोय. TDC बँकेचे संचालक आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांचे पुतणे आदरणीय प्रशांतजी पाटील साहेबांचा या उद्योजक युवा नेतृत्व आणि हा सन्मान होतोय. चंदू बोष्टे सरांच्या शुभेच्छा त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय स्वप्नीलजी सिंग सरांचा या ठिकाणी सन्मान होईल. चिंतामणजी मगर दादांचे फार जवळचे मित्र आहेत आणि आज ज्यांची उपस्थिती आपण बघत आहोत आणि चिंतामणजी मगर साहेब यांच्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करत आहोत. आपल्या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. पुन्हा मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करा. आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब आज आमच्या मंचावरती तुम्ही त्यांना बघत आहात. मात्र या मॅच दरम्यान स्कोर आपण बघत आहोत 48. गावदेवी रुंदेने दमदार खेळ केलेला आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आदरणीय दिनेशजी जाधव साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. हो हाफ आर्म पूल केला. बॅटचा वरचा भागाला लागला. चेंडू एक्स्ट्रा पेसने आला होता. स्ट्रायकिंग एंडला थ्रू रनआउटची संधी. फलंदाज धावलाय. बॉल ही धावला होता स्ट्रायकिंग एंडला. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला या वेळेला मात्र फलंदाज होईल बाद. डाव पहिला संपला. जिथे बॅटिंग करत असताना आपण बघत आहोत धावा धावफलकावरती सजवलेल्या आहेत. गावदेवी रुंदे संघाने 50, आदित्य स्पोर्ट्स निंबवली समोर 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. TDC बँकेचे संचालक यशस्वी उद्योजक आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब आज त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती आणि वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल प्रशांत दादा पाटील आपलं मनापासून आभार. गेरसे आणि खार्डी गावदेवी खार्डी विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गेरसे विरुद्ध गावदेवी खार्डी या जरम आलेले म्हणजे खार्डी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि मी शिवम स्पोर्ट्स गेरसेच्या कॅप्टनला विनंती करेन टॉस साठी या आपण पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात. आज वेळात वेळ काढून प्रशांतजी पाटील साहेब TDC बँकेचे संचालक नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांचे पुतणे आज या ठिकाणी उपस्थित होते. दादांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. या पुढच्या प्रत्येक संघाला हीच विनंती आहे. दिलेल्या वेळेवरती जर डाव कंप्लीट केला नाही पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्ट्रिक्ट वॉर्निंग.
खार्डीचे कॅप्टन आलेले शिवम स्पोर्ट्स गेरसे. टॉस साठी आपण प्लीज. शिवम स्पोर्ट्स गेरसे शेवटचा ऑफिशियल कॉल. टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. धरमचं स्वागत, गावदेवी खार्डे संघाचं स्वागत, कल्याण डोंबिवली क्रिकेटचा एक दादा संघ आणि आज मात्र कल्याण ग्रामीण टिटवाळा विभागामध्ये खेळण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत शिवम स्पोर्ट्स गेरसे. शेवटचा ऑफिशियल कॉल. नाव बॅक टू द क्रिकेट. वळत मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये टार्गेट आहे ते 51. 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी किरण आणि किरणच्या सोबतीला फलंदाज आलेला आहे तो महेंद्र. पारंपरिक जोडी निंबवलीची, आदित्य स्पोर्ट्स निंबवलीची. मात्र या मॅच मध्ये आता दोन्ही फलंदाजांना खेळावं लागणार आहे. आलेले गेरसेचे कॅप्टन. आपण टॉस करूयात. नांदकरचे उद्योगपती आदरणीय ज्ञानेश्वरजी घरत साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करूयात. डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू. वाह, प्रयत्न सुंदर पण गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सामना बाकी होता खाडी विरुद्ध गेरसे. टॉस होतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो गेरसेने. फिल्डिंग करण्याचा निर्णय. खाडी संघ तुम्हाला बॅटिंग करायचं. मॅच असेल किती ओव्हरची? 3 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघ तयार राहा प्लीज. बॉल बॅक मिड ऑनला फिल्डर आहे पण इथे आपण जर बघितलं तर आज सगळ्या मॅचेस 3 ओव्हरच्या खेळवण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण आहे 11 मॅचचा शेड्यूल आहे. प्लीज वेळ असता तर जरूर आपल्याला 5 ओव्हरचे पाहायला मिळाले असत्या. पुन्हा फॉलोथ्रो मध्ये लागल्या गोलंदाजाच्या हाताला मिळते 1 धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने स्कोर तुम्ही बघत आहात तो 7 धावा. धावा फलकावरती आपण बघतोय बॅटिंग करत असताना संघ आदित्य स्पोर्ट्स निंबवली. किरण गोंधळे. धावा आहेत 7 स्ट्रायकिंग एंडला. ओ बॅटस्विंग जोरदार. इथे फलंदाज बाद. महत्वपूर्ण मॅच मध्ये किरण शून्यावरती बाद होतोय. 7 ला पहिला धक्का आदित्य स्पोर्ट्स निंबवलीला. मालिकावीरची बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज आपण बघत आहोत 8 संघांच्या पूल मधून आदित्य स्पोर्ट्स निंबवली येते की दुसऱ्या बाजूला गावदेवी विरुद्ध 32 ग्रामीण संघांचा समावेश. पहिल्या दिवसामध्ये राजेश शिवछत्रपती अनखर पाडा, दुसऱ्या दिवसामध्ये एमडी स्पोर्ट्स कोसले, तिसऱ्या दिवसामध्ये खार्डी की गेरसे या 2 संघांमधून कोण येतं पाहूयात. मात्र चौथा दिवस ही मॅच सुरू आहे. क्वार्टर फायनल. एज आहे ठीक आहे आउटसाइड. पॉइंटचा फिल्डर पुढे येत असताना कव्हर करतात. मिळते ती 1 धाव आणि या सिंगल धावा फलकावरती आपण टोटल स्कोर बघत आहोत तो 8 धावा. टार्गेट 51च आहे. सुरुवात झाली होती षटकार पहिल्या चेंडूवरती महेंद्रचा बॅट मधून आला होता तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. किरणची विकेट पडली महत्वपूर्ण मॅच मध्ये. ओहो फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. महेंद्र इज गॉन. मॅच मध्ये ट्विस्ट. आदित्य स्पोर्ट्सला दुसरा मोठा धक्का.
12 चेंडू आणि आता या मॅच मध्ये आपण बघत आहोत 43 धावसंख्येची गरज आहे. 8ला दुसरा धक्का बसला. अजिंक्यची गोलंदाजी सुंदर, पण त्याहून सुंदर त्याचा नेम होता जो त्याने लावला शेवटच्या चेंडूवरती. महेंद्र इज गॉन. नाराज आहे, भावना चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहेत त्याच्या. नाराज आहे तो, कारण या मॅच मध्ये किरणच्या विकेट नंतर जबाबदारी महेंद्रवरतीच होती, पण आता ती जबाबदारी मयूर केणेला घ्यावी लागेल आणि तीच जबाबदारी चौथ्या क्रमांकावरती आलेल्या भूषण पाटीलला घ्यावी लागेल. भूषणने मागच्या मॅच मध्ये एक षटकार झळकावला होता, स्लॉग ओव्हर मध्ये लगावला होता, तो आता स्ट्रायकिंग एंडला आहे. भावेश जार बॉलिंग मार्क वरती. 12 चेंडू 43 मॅच. लॉफ केलाय, लॉग ऑन द फिल्डर जज करतायत सीमारेषेच्या जवळपास भूषण पाटील. शून्यावरती बाद. बघा आजकालची कोळी गीते किती बदललेली आहेत. प्रीत बांद्रे आला, त्यामुळे बरेचसे रॅप सॉन्ग कोळी रॅप तुम्हाला पाहायला मिळतात. रजनीश पटेल, येस, हे नाव देखील आवर्जून घ्यायला हवं. येस अनिकेत, अनिकेत माझ्या सोबत आहे आणि खूप चांगली माहिती तेही मला देत आहेत. हार्ड लेन बॉल होता, पडल्याबरोबर राईज झाला. इट इज नॉट बॉल. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 8 वरती. तिसरी विकेट पडली. बॉल शिल्लक आहे 10 मध्ये 43 ची गरज. विकी भिरकावला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर झेलची संधी, पण यावेळेला मात्र गेलाय चेंडू. साधा षटकार. चौदा धावा धावफलकावरती. 9 चेंडू 37 मॅच आहे. मॅच बनवू शकते, पण या 3 मधून 2 चेंडूंना तरी किमान बाहेर तुम्हाला मारावं लागणार आहे. उशिराने सुरुवात झालेली आहे. हा, आता कॅल्क्युलेशन तेच करायचे की 9 चेंडू मधून आपल्याला 6 षटकार मारायचे आहेत. 6चा पाडा. यॉर्कर आलाय. डॉट बॉल, डॉट बॉल. खूप चांगला चेंडू. माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणार आहे. अगोदरचा एक बाउन्सर विकेला बीट करून गेला होता, त्यानंतर षटकार आला आणि आता यॉर्कर. धावा 14. 8 बॉल 37. 8 चेंडू 37 ची मॅच आहे. तयार होत आहेत गोलंदाज भावेश. कव्हर्स मध्ये गॅप मध्ये लॉफ करण्यात आले चेंडूला. फिल्डर येतात डीप मधून एक्स्ट्रा कव्हरचे, पण चेंडू सीमारेषा जवळपास चढवून थ्रो करण्यात येतोय. धावा मिळतात तोपर्यंत 2. स्कोर पुढे चाललाय 16. पाहिजे 35. बॉल शिल्लक 7. 7 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता. 51ला चेस करत असताना फर्स्ट ओव्हर मध्ये षटकाराने सुरुवात झाली, पण धावा आल्या 8च. सेकंड ओव्हर मध्ये एक षटकार आलेला, पण धावा आलेल्या आहेत आतापर्यंत देखील 8च. लॉफ केला गॅप मध्ये. खूप सुंदर फटका, पिकअप शॉट, लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार. बॉल बाकी आहेत आता ते 6 मध्ये गरज आहे 29 ची.
चला गेरसे आणि खार्डी व्यासपीठा समोर येऊन थांबा. आपण बॅटिंग त्यांचे पॅव्हलियन कडे जा. आपण फिल्डिंग गेरसे करायचे आपल्याला. व्यासपीठा समोरूनच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायचे. महत्वपूर्ण सूचना आमच्या मॅनेजमेंट कडून. या आपण धावा धावफलकावरती 22 बॉल शिल्लक 6 मध्ये 29. वेळ जास्त चाललाय गावदेवी रुंदे प्लीज हरी अप. बघा 4 वाजून गेलेले आणि 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ही मॅच पकडून 5. 2 तासाच्या आतमध्ये 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 6 बॉल 29. लॉफ केला डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या वरतून सुरुवात केली आहे. पहिला येतोय दमदार षटकार. बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. प्रत्येक गावामध्ये दिवाळी साजरी जरूर केली आपण. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहूया दिवाळी कोण साजरी करेल. कारण 5 चेंडूंमध्ये 23 पाहिजेत. मयूरने पहिला मारलाय आणि त्याला 4 मारायचे आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. वेगवान चेंडू होता, लेन बॉल होता, बॅकफुट वरती समोर पंच केलेला आहे. सिंगल फक्त मिळते. 4 चेंडू 22 ची गरज आहे मॅच मध्ये. विकीकडे आता स्ट्राइक असेल. आदित्य स्पोर्ट्स निंबवली विरुद्ध गावदेवी रुंदे. 4 चेंडू 22. 3 षटकार 1 चौकार चालू शकेल. पण प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचंच आहे. खाली बसलाय चेंडू मागे. आता अंपायर्स कडे पाहूयात. एक्झॅक्ट डिसिजन काय असेल. बायचा इशारा. चौकार तर आलाय. 3 चेंडू 18 ची गरज. स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहे त्यामुळे असं वाटलं की लेगस्टम्पचं बाहेरून गेलाय की काय चेंडू वाईड आहे की काय. पण इथे अंपायरने स्पष्टपणे दर्शवलं. बाईच ऑफ स्टंप आणि फलंदाज या दोघांचा मधून चेंडू गेला. 4 धावा मिळत आहेत. 33 वरती धावा फलक. 18 ची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. तीन 18. ओहो खूप चांगला चेंडू खोलाट डॉट बॉल. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्नामध्ये विकी झालाय मिस. 2 चेंडू 18 धावा. 2 चेंडू पडल्या बरोबर गेरसे. यस गेरसे टीम तयार आहे. त्यांना माहिती आहे वेळेचं महत्व. कारण काय खाडी आणि गेरसे हे दोन्ही संघ खेळले. हा सामना वेळ अभावी त्यांना खेळता आला नाही. मात्र आज दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित आहेत. त्याबद्दल तुम्हा दोन्ही संघांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मात्र जशी साथ कालच्या दिवसामध्ये दिलेली आज 30 सात वेळ 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. 3 षटकार. दोन्ही खरं तर व्यावसायिक संघ आहेत. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा विभागांमध्ये खेळत आलेले आहेत. ऑन साइडला भिरकावलाय. इम्प्रोव्हायझेशन. खूप सुंदर फटका. पण इथे मिळतील फक्त 4 धावा. सो गरज आहे 14 ची. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. सो इथे षटकार आलाय म्हणजे 7 धावसंख्येच्या फरकाने हा सामना गमवावा लागला. तो बॅटिंग करत असताना आदित्य स्पोर्ट्स निंबवलीला पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावा तितक्याशा आला नाही. गोलंदाज अजिंक्यचं कौतुक असेल, गोलंदाज भावेशचं कौतुक असेल आणि या गोलंदाजाचे कौतुक करायला